नमस्कार. तूही रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे आपला अर्णव इतका छान प्रकारे पार्टीसाठी तयार होऊन आलेला असतो आणि जो ड्रेस आपल्या ईश्वरीने दिलेला असतो ना, तोच ड्रेस घालून अर्णव आलेला असतो. तर अर्णव खूप सुंदर दिसत असतो. त्याची छान आपली ईश्वरी दृष्टही काढते, त्याचं कौतुकही करते आणि त्याला खूप छान वाटत असतं. आता तो ईश्वरीला म्हणत असतो की तू पण डोळे बंद कर. मग आता का, तर तो म्हणतो तू माझ्यासाठी गिफ्ट आणले, मला पण तुझ्यासाठी काहीतरी करायला हवं ना, सरप्राईज आहे, तू डोळे बंद कर. मग ती डोळे बंद करते, तिच्यासमोर तो येतो आणि डोळे उघडायला सांगतो. आणि मग डोळे उघडल्यानंतर तिच्यासमोर एक छानशी अशी पिशवी, तो बॅग असं तो तिला देऊ करतो. आणि हे काय, ती विचारते. तर तो म्हणतो तू माझ्यासाठी ड्रेस आणला, तर मग मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणणारच ना, मी पण तेच आणले जे तू माझ्यासाठी आणले. तर छान अशी साडी गिफ्ट केलेली आपल्या अर्णवने. तर इथे तो तिला चेंज करून म्हणत असतो लवकर. तर ती म्हणत असते तुम्ही जा, मी येतेच. आता इथे बराच वेळ झाला, अर्णव वाट पाहतोय, कंटाळून गेलाय. तो सतत आता हाक मारतोय ईश्वरीला की उशीर होतोय, पटकन सगळे पाहुणे आलेत, आता आपणच उशीर केला आहे. तर ईश्वरी म्हणते जा ना, मी येतच आहे. आता ती ज्या वेळेला खाली येते ना, तिची भन्नाट एंट्री असते यार. तिची एंट्री पाहून काहींच्या तोंडावरती 12, 13, 14 काय वाजायचे तेवढे वाजून गेले. इतकी सुंदर ईश्वरी दिसत असते, कोणी इमॅजिन केलं नसेल इतका छान तिचा तो लूक असतो. आणि अर्णवची चॉईस, अखेर अर्णवने तिला एकदम मॉडर्न असा लूक दिला आहे आणि एकदम सुंदर अशी ईश्वरी आपल्या पायऱ्यांवरनं खाली येत असते. तिला बघून प्रत्येकजण आता उभं राहतं आहे, तिच्याकडे पाहतं आहे. आणि अर्णव मग सगळ्यांसमोर कौतुकाने सांगू लागतो की माझं हे जे यश मिळाले ते दुसरं तिसरं कुणामुळे नाही, तर माझ्या बायकोमुळे ही यश मिळाले. खरं तर ह्या गोष्टीमुळे काही लोक दुखावले पण गेले, प्रत्येकाने खूप मेहनत केली, पण जेव्हा कौतुक करण्याची वेळ आली त्यावेळेला ईश्वरीचं झालं. त्याच्यामुळे कुणाचं मन दुखलं जातं हे अर्णवच्या लक्षातच येत नाही आहे. इकडे मात्र आपण पाहू शकतो ईश्वरीसाठी एकदम असं एकदम छान गिफ्ट ईश्वरीसाठी अर्णवने दिले. तर अर्णवला ती विचारत असते की सगळेजण माझ्याकडे पाहत होते, तर तुम्ही पण सांगा मी कशी दिसते. तर तो म्हणतो खूप सुंदर दिसते. आणि त्या दोघांमध्ये बोलणं चालू असतानाच मामा आता आपले स्टेजवरती जाऊन कौतुकाने आता अँकरिंग करू लागतात. अँकरिंग करता करता मग ते सांगू लागतात की आपण घेतलेली ऑर्डर पूर्ण झाली, त्या गोष्टीचं यश साजरं करण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलो आहेत. आनंद आपण सगळेजण एकमेकांसोबत तो साजरा करणार आहोत. खूप सुंदर अशी आपली मोठी अशी जी ऑर्डर होती ती आपण पूर्ण केली. त्यामुळे कौतुकाने सगळेजण अर्णवच्या बाजूने टाळ्या वाजवू लागतात, त्याचं कौतुक करू लागतं. अर्णव आता स्टेजवर येतो, केक कापतो. सेलिब्रेशन आहे यार, केक तो बनताय. केक आता छान इथे कापला जातोय आणि अर्णव सगळ्यात पहिला घास आपल्या नम्रताला भरवतो. तर नम्रता आपली इथे आपण पाहू शकतो की ऑलरेडी तिने पण इथे डोक्यात खूळ घेतलेलंच होतं ईश्वरीच्या विरोधात. आता ते खूळ आपल्या आकाशच्या पण डोक्यात पेरण्याचं काम ती करते. त्याच्यामुळे त्याचा पण मूड सॅडच असतो. ती खायचं नाटक तर करते, रिॲक्शन मात्र फारच थंडी आहे. हे आता किती दिवस चालणार तोंड फुगवलेलं, हे आता आपल्याला पुढे जाऊन कळणार. आता आकाशलाही घास तर भरवला जातोय, आनंद व्यक्त होतोय, पण अर्णवच्या लक्षात येत नाही की हे दोघंही दुखावले गेलेले, त्यांच्या तोंडावर अजिबात आनंद दिसत नाही. तर ईश्वरी आपली छान आपल्या अर्णवला केक भरवते. मामा ना आकाशला म्हणतात की तू शॅम्पेन सेलिब्रेशनचं उडव. तो नाही म्हणत असतो, अर्णवसाठी उडवशील ना असं मामांनी म्हटल्यावर तो उडवतो. तर आकाशला काय झालं हे मामांना पण कळेना. वल्लवी म्हणते की शांत राहा, तुमचं एकदम. तर आता इथे आकाश सेलिब्रेशनसाठी हे शॅम्पेन उडवत असतो ना, तर इकडे आपली ईश्वरी आणि अर्णव एका साईडला उभे असतात. आता ईश्वरी कळत नकळतपणे अर्णवच्या बाजूला उभी राहते, त्याचा हात घट्ट असं पकडते. बघता बघता त्याच्या हातात तिचा हात ती देते आणि दोघंही एकमेकांकडे बघू लागतात. खरं तर अर्णवला ही जी फिलिंग येते ना, इतकी सुंदर वाटते, ती आपण एक्सप्रेस करायला हवी असंही त्याला वाटतंय. इथे आपली ईश्वरी स्टेजवरती आपल्या अर्णवसाठी इतकं सुंदर गाणं गाते आणि कळत नकळतपणे तिने तिच्या प्रेमाची कबुली गाता गाता अर्णवपर्यंत पोचवलेली आहे. आता अर्णव ह्या प्रेमाच्या कबुलीला काय आणि कसं उत्तर देणार, चला पुढे प्रोमोमध्ये इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे. आपला अर्णव ईश्वरीला घराच्या बाहेर घेऊन येतो आणि तिला मनातल्या गोष्टी सांगणार. तिला तो डोळे बंद करायला सांगतो. तर ती म्हणत असते काय मला सांगा. तर तो म्हणतो की 2 मिनटं डोळे तर बंद कर. ती ज्या वेळेला डोळे बंद करते आणि इमॅजिन करत असते की हे माझ्यासाठी काय सरप्राईज देणार. तर आता इथे आपण पाहू शकतो अर्णव खिशात हात घालतो. खिशातनं
एक गोष्ट बाहेर काढतो. एकदम सुंदर मरून कलरच्या बॉक्समध्ये एक अंगठी असते. त्या अंगठीला तो बाहेर काढू लागतो आणि तिच्यासमोर गुडघ्यावरती बसलेला असतो आणि इथे त्याच क्षणाला मोबाईलची रिंग वाजते. खरं तर तो प्रपोज करणार, काहीतरी शब्द बोलणार. त्याच्या अगोदर काय झाले, त्याने ना तिला डोळे उघड असं सांगण्या अगोदरच कॉल रिसीव केला आणि कॉलवर तिथेच बोलता बोलता तो उभा राहिला. ईश्वरीला कळलंच नाही की अर्णवकडे काय होतं आणि अर्णव काय सांगणार होता. अर्णवच्या हातातनं कळत नकळत पण ते बॉक्स खाली धडकलं. अर्णवची एवढी धावपळ, एवढं उडालेल्या चेहऱ्यावरचं रंग पाहून टेन्शनमध्ये ईश्वरीला कळलंच नाही की याला कसलं टेन्शन आले आणि तो आपल्याला काय सरप्राईज देणार होता. इथे आज त्या दोघंजण एकमेकांना प्रपोज करणार होते, ते तर राहूनच गेले. अर्णवचा एवढं सुंदरसा प्लॅन आजही मागेच पडला, कारण अर्णवला फोनवरती एक गोष्ट कळाली. त्या गोष्टीमुळे तो शॉक झाला आहे. आता ह्या दोघांच्या नात्याचं पुढे काय होणार हे सगळं काही पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत चॅनलला लाईक करा. आता घेऊ विश्रांती. धन्यवाद.